उद्घाटन ते करणार आहेत। मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन सुद्धा मोदींच्या हस्ते होणार आहे। नंतर नरेंद्र मोदी शिवनेरी किल्ल्यावरतीही जाण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावरती असतील। नवीन विमानतळाच्या टर्मिनलचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल। यानंतर नरेंद्र मोदी शिवनेरी किल्ल्यावरती जाण्याची सुद्धा शक्यता आहे। अमोल धर्माधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमोल, पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, कसा असेल हा दौरा? अमोल यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावरती असतील। नवीन विमानतळाच्या टर्मिनलचं उद्घाटन ते करणार आहेत। मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन होणार आहे। याशिवाय शिवनेरी किल्ल्यावरती जाणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावरती सुद्धा जाण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावरती येतात। पुन्हा एकदा अमोलकडे जाऊयात। अमोल, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर, दौरा कसा असेल नेमका? नक्कीच तृप्ती, नव्या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यामध्ये येत आहेत। 19 फेब्रुवारीला पुण्यामध्ये मोदींच्या हस्ते 2 कामांचं आहे ते उद्घाटन होणार आहे। यामध्ये प्रामुख्यानं पुणे विमानतळाचे जे नवीन टर्मिनल बांधण्यात आलेलं आहे याचं लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे। तर दुसरीकडे मेट्रो मार्गिकेचं जे अर्धवट काम होतं जे आता पूर्ण झालेलं आहे त्या दुसऱ्या मार्गाचं सुद्धा लोकार्पण हे मोदींच्या हस्ते होणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सातत्याने राज्यातले मोदींचे दौरे आहेत ते वाढलेले पाहायला मिळतात आणि त्या अनुषंगानं आता ते पुण्यात सुद्धा येत आहेत। जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार शिवनेरी किल्ल्यावरती सुद्धा नरेंद्र मोदी जाण्याची शक्यता आहे। तशी तयारी आता प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे। पण 19 फेब्रुवारीला नरेंद्र मोदी पुण्यात येतात आणि पुण्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुद्धा फोडण्याची शक्यता आहे। निश्चित अमोल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।